नमस्कार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज 25 वर्षानंतर आपण सगळे भेटतोय, त्यानिमित्तानं आपला हा पुनर्भेटीचा जो कार्यक्रम आहे त्याची साधारण रूपरेषा मी सांगते सगळ्यांना की कसा असणार आहे कार्यक्रम। पहिली खंड आपली होणार आहे, त्यानंतर प्रार्थना होईल जी आपण शाळेत म्हणायचो, त्या प्रार्थनेनंतर श्रद्धांजली होणार आहे, त्यानंतर प्रस्तावना, त्यानंतर आपल्या शिक्षकांचा स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत, त्यानंतर विद्यार्थ्यांचं मनोगत असणार आहे, विद्यार्थ्यांची ओळखही असणार आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी शिक्षकांचं मनोगत व्यक्त करणार आहे। आणि नंतर आपली एक अनाऊन्समेंट आहे पुढच्या भविष्याच्या दृष्टीने जी ती अनाऊन्समेंट केली जाईल आणि नंतर मग आभार प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता होईल। आज आपल्यात नाही, त्याची फुरफुर आपल्या मनात आज दाटून आलेली आहे आणि म्हणूनच या पुनर्भेटीच्या प्रसंगी त्या सगळ्यांचे स्मरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे 25 वर्षानंतर आपण भेटत असताना आज आपल्या लाडक्या चिटणीसबाई, रणदिवेबाई, परांजपेबाई, सराफ सर, कुलकर्णी सर, तसेच आपले सुर्वे मामा, साळुंखे मामा आणि आपला वर्गमित्र विठ्ठल आज आपल्यात नाही, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांची आठवण करावी। धन्यवाद। व्यासपीठावरील आदरणीय गुरुजन आणि समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माहित आहे मला आज 2017 आहे, पण इथे या हॉलमध्ये उपस्थित असणारे सगळेजण मनाने 1992 मध्ये पोहोचले। आपल्या शिक्षिका कृष्णेबाई आणि कमळेबाई आलेल्या आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत। तर मंडळी कसे आहात सगळे? माझ्याविषयीच गाणं मी पाहत नाही ना टीव्ही, म्हणून म्हटलं तुला। हे का मी एवढा बिझी असतो की टीव्ही पाहायला वेळच मिळत नाही, फक्त व्हॉट्सअप। आज बरा वेळ काढला असता व्हॉट्सअप। आज कसा काय वेळ काढलास? अगं त्याचं काय, आज आलो नसतो ना तर सगळ्यांनी चांगलंच फटकावलं असतं। एवढा ठाण्यात कार्यक्रम असतो विकास आला नाही, बरोबर आहे ना, ट्रेजरर हा आहे, जर हा नाही आला तर तिला कोण नंतर पेड करणार? म्हणून तर अँकरिंगचं काम माझ्या गळ्यात टाकून मला मस्तपैकी अडकवून टाकलंय सगळ्यांनी। म्हणजे आम्ही अडकवलंय याला? हा तसं नाही का? मग कसं? मी असं म्हणालो अजून याची सवय गेली नाही बाई, पकडणार कसं लगेच मी नाही करायचं, तसं अजूनही करतोय। तसं नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो, बिईंग अ बँकर आय एम अ ट्रेजर, एवढा सिंपल रूल इथे अप्लाय केला गेलेला। छान छान। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही गंमत जरा बाजूला ठेवूया। आज पुन्हा एक दिवस शाळेचा, या निमित्ताने आपण पुन्हा जुन्या ओढीने एकत्र जमलो। तुम्हा सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। नमस्कार, मी शाळेतील सीमा सदाशिव टेटविलकर आणि आता सीमा महेंद्र कोंडे। आणि मी शाळेतील विकास विष्णू मोरे। आणि आता तर पण विकास विष्णू मोरे। मित्रमैत्रिणींनो, 25 वर्षापूर्वीचा तो दिवस सेंड ऑफचा आपल्या सगळ्यांच्या आठवणीत अगदी आपण हळूवार कप्पा तो असा कोरून ठेवलेला आहे। त्या सगळ्या दिवसाच्या आठवणी आज उभ्या राहत आहेत, आपल्या भोवती फेर धरतायत।
केवळ सेंड ऑफच नाही तर शाळेतल्या सगळ्याच आठवणींनी आज गर्दी केली आहे. आपल्या शाळेची सुरुवात 1972 साली झाली आणि साधारणतः 1980 मध्ये आपल्यापैकी कोणी लहान शिशूमध्ये प्रवेश घेतला, नंतर कोणी 4थी, 5वी, 8वी असे शाळेत आले पण असतील. पण आपण सगळेच आपल्या शाळेशी, शिक्षकांशी कायमचे जोडले गेलो. आणि त्यामुळेच इतक्या वर्षानंतरही त्याच ओढीने आपण सगळे इथे जमलो आहोत. तीच शाळा, तेच शिक्षक आणि आपणही सगळे तेच. आपण तेच आहोत, पण तसेच नाही हा. काही जण सगळे गुटगुटीत पण झालेले आहेत. काही जण दुर्दृष्टी प्राप्त झाले, तर काही जण अनुभव खेळच्या दिशेने वाटत हो ना. अरे पण म्हणून तर आज आपण एकत्र आलो आहोत साजरा करण्यासाठी पुन्हा एक दिवस शाळेचा. आपल्यापैकी काही जण एकमेकांच्या संपर्कात अजूनही असतीलही, काही जण थेट 25 वर्षानंतरच भेटत आहेत, बरोबर ना? पण ही जी भेट आहे ती कशामुळे माहितीये? व्हॉट्सअप. खरंच थँक्स फॉर व्हॉट्सअप. सोशल मीडियामुळे माणसातला परस्पर संवाद हरवत चाललाय अशी तक्रार केली जाते. पण या सोशल मीडियामुळेच जगण्याच्या धावपळीत एकमेकांपासून हरवलेली माणसे पुन्हा आपुलकीने नव्याने जोडली जात आहेत. खरंच थँक्स टू व्हॉट्सअप. आपल्या आजच्या या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ अशा व्हॉट्सअप ग्रुपमधूनच झाली. साधारणतः 3 वर्षापूर्वी पहिल्या पाच का? ठीक आहे, माफी असेल. साधारणतः 3 वर्षापूर्वी आपल्या पहिल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुरुवात झाली. प्रीती, मुग्धा, अमोल, समीर यांनी आपल्या पहिल्या व्हॉट्सअप ग्रुपची सुरुवात केली. त्यानंतर दुसरा ब वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुप दत्ता, कविता, सुचिता यांनी सुरू केला आणि एकमेकांना मदत करत दोन्ही ग्रुपने सुरू केली शोध मोहीम आपल्या जुन्या सवंगड्यांना एकत्र आणण्यासाठी. मध्यंतरीच्या काळात काही गेट टुगेदर पण झाले आणि त्यामधूनच आजच्या या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली. कारण आपली 10वी होऊन, आपली म्हणजे आमची आणि आपल्याबरोबर असलेले शिक्षक तर 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर त्यानिमित्ताने मी एक कविता केली आहे, सण करा. कारण नंतर तुम्ही मला चान्स देणार नाही बोलायला. पुन्हा एक दिवस शाळेचा हे शीर्षक आहे कवितेचा. पुन्हा एक दिवस शाळेचा, तुमच्या आमच्या भेटण्याचा. पुन्हा एक दिवस शाळेचा, तुमच्या आमच्या भेटण्याचा. 25 जूनचे जेव्हा नक्की झाले तेव्हा मन गहीवरून आले. आठवतं का 1992 साल, आपण होतो त्यावेळी बाळ. आठवतं का 1992 साल, आपण होतो त्यावेळी बाळ. आता आपणास झाली आहेत बाळ, कसा भरकन गेला 25 वर्षाचा काळ. कोण जाणे एके दिवशी काय झाले, कोणाच्या तरी डोक्यात वारे गेले. कोण जाणे एके दिवशी काय झाले, कोणाच्या तरी डोक्यात वारे गेले. व्हॉट्सअपचे नारे घुमू लागले, हळूहळू सहकारी जमू लागले. श्रीरंग विद्यालय हे मंदिर आहे, आपणा सर्वांचा पाया इथेच आहे. श्रीरंग विद्यालय हे मंदिर आहे, आपणा सर्वांचा पाया इथेच आहे. अशा निराशेच्या कमी अधिक गुणांच्या खूप आठवणी मनात आहेत. आठवल्या त्या आठवणी की आपणास आपले हसू येते. आठवल्या त्या आठवणी की आपणास आपले हसू येते. आठवणीमध्ये रमण्यामध्येच खरे सुख दिसून येते. एकच विनंती आपणा सर्वांना, विसरू नका या समूहाला. एकच विनंती या आपणा सर्वांना, विसरू नका या समूहाला. उठू नका, मातू नका, श्रीरंग विद्यालय हे नाव विसरू नका. धन्यवाद. बरोबर. आपल्याला जशी एकमेकांना भेटण्याची खूप ओढ होती तशीच ओढ आपल्या शिक्षकांनाही आपल्याला भेटण्याची होती. आणि जेव्हा संगीता आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींनी जेव्हा कॉन्टॅक्ट केला तेव्हा प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की नाही, आम्हालाही तुम्हाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे आज आपले सगळेच लाडके गुरुजन आणि आपले मामा सुद्धा आज आपल्या भेटीला आलेले आहेत. तर आता आपण या सगळ्यांचा स्वागत आणि सत्कार करणार आहोत. कविता
सईच्या खोलीमधलं दप्तर आजही जेव्हा दिसतं मन पुन्हा लहान होऊन बाकावर जाऊन बसतं. प्रार्थनेचा शब्द न शब्द माझ्या कानामध्ये घुमतो. प्रार्थनेचा शब्द न शब्द माझ्या कानामध्ये घुमतो. गोल करून डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो. या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही, या सगळ्यात लाल खुणांनी गच्च भरलेली माझी वही, अपूर्णचा शेरा आणि बाई तुमची शिल्लक सही. रोजच्या अगदी त्याच चुका, रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण वहीत घट्ट मिठून घेतलेत आयुष्यातले कोवळे सण. या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो आहे. या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो आहे. चुकलोच कधी तर तुमच्यासारखं स्वतःलाच रागवून बघतो आहे. इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे. इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे. हमखास हातचा चुकण्याची सवय आता मात्र गेली आहे. चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही. चांगलं अक्षर आल्याशिवाय माझा हात लिहू देत नाही. एका ओळीत 7वा शब्द आता ठरवून सुद्धा येत नाही. 2 बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे. 2 बोटं संस्कारांचा समास तेवढा सोडतो आहे. फळ्यावरच्या सुविचारासाठी रोज माणसं जोडतो आहे. योग्य तिथे रेग मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली, योग्य तिथे रेग मारून प्रत्येक मर्यादा ठरवलेली. हळव्या क्षणांची काही पानं ठळक अक्षरात गिरवलेली. तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा. तारखेसहित पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जा. 10 पैकी 10 मार्क आणि तेवढी सही मात्र देऊन जा. मी वंदना सावंतला विनंती करते. आपण सगळे 8वीत असताना आपल्या बाईंनी उजाडेबाईंनी एक कविता लिहिली होती. वर्गात मी जोरात ओरडायची पण आता नाही बोलू शकत. 8वी अचा वर्ग 1990 साली मी त्याची क्लास टीचर होते आणि गंमत अशी की पहिल्यांदाच मला वर्ग मिळाला होता. मी तो दिवसच नाही. त्या आनंदात त्या मुलींच्या मी इतकी जवळ आले की वर्गाला शिकवणं किती कठीण असतं ते मला पहिल्यांदा कळलं. आणि वर्गामध्ये कसंही मारून येता येत होतं पण ते टपलेले कधी बाई चुकतात. असं करता करता माझ्याही अनुभवात खूप खूप गोष्टी आल्या आणि त्या मी अजून जपून ठेवल्या. तर परवा संगीता माझ्याकडे आली. तिला म्हटलं मी अशी अशी कविता लिहिली, ती वाचू का, तुम्हाला आवडेल का? 25-26 वर्षापूर्वीची कविता. ती म्हणाली बाई जरूर वाचा. म्हटलं मी बरी असली तर येईल, नाही तर तू वाच. नाही म्हणे तुम्ही बऱ्या व्हाल आणि याल. तेव्हा आज मी उभे आहे इथे. 8वीचा वर्ग 1990 साल म्हणजे 27 वर्षापूर्वीची कविता आहे. आता तेव्हा मला काही एवढं येत नव्हतं. मी पण तुमच्यासारखी लहानच होते तेव्हा. आता मोठी झाली, दात पीत गेले सगळे. वाचते कविता. 8वीचा हा वर्ग, 8वीचा हा वर्ग किती खट्याळ गडे. कसे शांत ठेवावे यांना मज प्रश्न पडे. कसे शांत ठेवावे यांना मज प्रश्न पडे. आहे किती बडबडी, आहे किती बडबडी मीना. मीना कोण? आहे किती बडबडी मीना. रूपाली असे चतुर, रूपाली असे चतुर. करण्या मदत तिला आमुची शमिका तत्पर. करण्यात तिला मदत आमुची शमिका तत्पर. विनायकाला मिळे वरदान, विनायकाला मी त्याचं नाव घेईल. त्यांनी जरा हात वर करा. विनायकाला मिळाले वरदान सरस्वतीचे, सरस्वतीचे. सुरेख वळणदार असे अक्षर केतनचे. हुशारी शैलेशाची, काळी वर्णावी. सुस्वरे मधुर कविता, सुस्वरे
रे मधुर कविता संगीतानेच गावी. नाव काळे नाव काळे पण देखना देखना गोरा पान प्रसाद. भुईर घालत असे वारंवार त्यास साथ. मनीषा आणि मुग्धा मनीषा आणि मुग्धा नसकी अबोल जरी. गोड गोड बोलते गोड गोड बोलते मधुरा. नावाप्रमाणेच गोड कोण मधुरा आहे? गोड गोड बोलते मधुरा आमुची विद्या हुशार भारी. तेजाने तळपते तेजाने तळपते तेजस्विनी तेजवा. तेजाने तळपते तेजस्विनी तेजवा. उज्ज्वलास दीपालीचा आधार का हवा. उज्ज्वलाला सांगितलं टीचर्स रूम मधनं वया आणा. मी दीपालीला घेऊन काही सांगितलं मी दीपालीला घेऊन. नाही राहिला उभा कधी नाही राहिला उभा कधी अमोल जागेवरी. नाही राहिला उभा कधी अमोल जागेवरी. सांगुनी किस्से विनोदी सांगुनी किस्से विनोदी सर्वा हसवी विकास करो. ऑफ पिरियड असला बाई मी जोक सांगू. बाबा जोक कशाला. नाही बाई मी एक जोक सांगते. अजूनही कसा आता बघूनच असतात सगळे. नसे कंटाळा निलेशला. निलेशला पाठांतराचा. कदाचित त्याच्या उलटही होतं मला. चांगलं द्यावं म्हणून खरी गोष्ट अशी आहे. पाठ केलं का नाही बाई उद्या कधी. पण ते लिहायचं नव्हतं मला म्हणून चांगलं लिहिलं. जैन हा कलाकार आहे. जैन हा कलाकार आहे चित्रकलेचा. चित्रकला फार सुंदर काढायचं. कुठे जैन हा कलाकार आहे चित्रकलेचा. नृत्य गायनी तुम्ही प्रावीण्य दाखवावे. प्रथम क्रमांकाचे बक्षिसाचे मानकरी व्हावे. खेळ स्पर्धा सामने यातही नसती कुणी मागे. इथेच जुळले दृढ मैत्रीचे धागे. इथेच जुळले दृढ मैत्रीचे धागे. वर्षानुवर्षे असो द्यावे नाते आपुलकीचे. वर्षानुवर्षे असो द्यावे नाते आपुलकीचे. चिरकाल टिकावे हे बंद रेशमाचे. चिरकाल टिकावे हे रेशीमबंध मैत्रीचे. असाच यावा पुन्हा एक दिवस. असाच यावा पुन्हा एक दिवस. म्हणजे तेव्हा पण माझ्या डोक्यात होतं की तुम्ही मला भेटावं. असाच यावा पुन्हा एक दिवस शाळेचा. असाच यावा पुन्हा एक दिवस शाळेचा. तुमचे यश पाहण्याचा कौतुकाचा आनंदाचा. तुमचे यश पाहण्याचा कौतुकाचा आनंदाचा. आठवणींच्या या झुल्यावर झुलण्याचा. आठवणींच्या या झुल्यावर झुलणं. असाच यावा पुन्हा एक दिवस शाळेचा. छान कविता शिकवलं ना त्यांना जास्त क्युरिओसिटी आहे की हे दोघंच अध्याय आहे. आपण स्टार्ट करूया आणि आपण आपल्यापासूनच स्टार्ट करूया. प्रीती मी तुला विनंती करतो की तू इंट्रोडक्शन कर. विनंती सोबत नाही. ओके मी प्रीती मोरे सध्याची. आधीची प्रीती चव्हाण. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे विथ इकॉनॉमिक्स आणि फर्स्ट डेटा म्हणून एका IT कंपनीत सिनियर एक्झिक्युटिव्ह.
चॉकलेट मिळणार आहे सगळ्यांनी बहिणी काढा, please. आणि तोंड मोठं उघडा चॉकलेट मिळेल. माझं नाव विकास विष्णू मोरे. मी फेडरल बँकेत कामाला आहे. सध्या डोंबिवली ब्रँचमध्ये आहे ॲज अ मॅनेजर. मी इन्कम केलं आणि आता ठाण्यात कोपरीला राहतो. म्हणजे जास्त संपर्कात राहू नका, तो लोन गळ्यात मारतो. अच्छा, आणि आता इंट्रोडक्शन बॅक बेंचर्स करणार जास्त हसतात ना. So, आणि जाणून बुजून मागे बसलेले आणि आहेत. लेट कॉमर्स पण आहे. आणि लेट पण कॉमर्स आहे. त्यामुळे शिक्षण. आपण मागे सुरुवात करूया. मी विद्या कुपाडे तेव्हाची, आता श्वेता कदम, आणि मी मॅरिड आहे. त्याचं कारण आहे तुम्ही लहानाचे किती मोठे झालाय, व्यवस्थित चालता की नाही हे आम्हाला सगळं बघायचं आहे. म्हणून इथे यावं एवढी तस्ती घ्यायची. आपलं काय आपण करतो हे सांगावं, आम्हाला खूप आनंद होईल. आत्ता उजेडेबाईंनी जी भूमिका केली, उजेडेबाईंना किती म्हणजे प्रत्येकाचं त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं त्यांनी वर्णन आपल्या सुंदर काव्यात केलं. खूपच म्हणजे खूपच छान. मला खूप आनंद झाला. आणि 27 वर्षापूर्वी केलेली ही कविता आजच्या याला पण लाभोय. बाईंना खूप धन्यवाद. आणि नमस्कार सगळ्यांना. माझं नाव विद्या कुपाडे, आताचं नाव श्वेता कदम, आणि मी आता जॉब करते. ग्रॅज्युएशन झालंय, जॉब करते युरेका फोक्समध्ये. आणि इम्पॉर्टंट नंबर आहे युरेका फोर्स. तिथे तिथे पळायची गरज नाही. काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट कर. आणि मी राहायला इथेच आहे, ठाण्यात कोलवाडमध्ये. लीना चौघड, ग्रॅज्युएट झाले आणि आता हाऊसवाईफ. मैत्रिणींना सुद्धा नमस्कार. मी आधीची कविता बोलली आणि आताची कविता बोलली. 12वी केले आणि ECCL 1 इयरचा डिप्लोमा कोर्स केला आहे. ॲज अ प्री प्रायमरी टीचर म्हणून आता जॉब करते. नर्सरीमध्ये अगोदर केलं. माईक सगळं घ्या. माईक आर्या शिंदे, ठाण्यात राहते आणि ग्रॅज्युएशन नंतर इंडियन नेव्हीमध्ये जॉब करते. सगळे सुखी आहोत. मी आधीची मनीषा कांबडी आणि आताची मनीषा वरेल. मी BCom केलंय आणि हायकोर्टात जॉबला आहे आणि ठाण्यातच राहते. थँक्यू व्हेरी मच. मी मनीषा मोरे आणि आताची इथे पोहोचले. 12वी झाली आहे पण माझ्या मिस्टरांची शिवाजी BCom म्हणून कंपनी आहे. त्यांच्या ॲब्सेन्समध्ये मी त्यांच्या ऑफिसमध्ये जवळ धरा, कारण आवाज जात नाही. अनुष्का वाघवे. माझं MA BEd झालंय आणि कोचिंग क्लासेस आहेत शिवडीमध्ये. मी शिवडीलाच राहते. मी चंदना कोपरकर, 10वी चंदना चव्हाण, लग्नाच्या आधीची. आणि मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे आणि मी IBM मध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून जॉब करते आणि मी राहायला दहिसरला आहे. कविता म्हटली तर मी आधीची शर्मिष्ठा निजळकर आणि आताची शर्मिष्ठा तळेकर.
आणि मी चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इन्स्टिट्यूट मुंबई इथे ऑफिसला बॅक ऑफिसमध्ये आहे आणि सध्या मी दादरला पृथ्वीच्या इथे राहते. सुनी पांडे, आताची अर्पिता देशवंडीकर. BSc DMLT केलं आहे मी सॅन हॉस्पिटलला पॅथॉलॉजी डिप्लोमा. पण आता मात्र आपल्या शाळेमध्ये सर्व्हिस विजय अनेक्समध्ये राहते. नमस्कार, मी शिल्पा पारधी, आत्ताची पूजा दापसे. मी BSc ग्रॅज्युएट आहे आणि मी पनवेलला असते, हाऊसवाईफ. मी मधुरा साळवी, आत्ताची मधुरा पंडित. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं, पण आता मी म्हणजे आमचं एक छोटंसं हॉटेल आहे, तिकडे मी असते. नमस्कार, मी हेमलता मसूर आधीची, आताची नेहा फाटक. माझं पण ग्रॅज्युएशन झालं आहे कॉमर्समधून. आधी वर्किंग करत होते अकाउंटंट म्हणून, पण आता लास्ट इयरपासून ॲज अ इन्शुरन्स ॲडवायझर आणि फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आहे. राहायला ठाण्यात. मी आधीची मनीषा वेटपाटकर आणि आताची सायली पोवळे. माझं शिक्षण SYB मुंबईला झालेलं आहे. आधी मी जॉब करत होते, आता मी हाऊसवाईफ सर्व करते. दोन्ही मोऱ्यांचे माहिती आहे. नमस्कार, मी दीपाली चव्हाण आत्ताची आणि पूर्वीचं नाव माझं दीपाली नागपुडे. माझं 12वी नंतर D.Ed झालं आणि मी आता डोंबिवलीमध्ये राहते. शांतीनगर शाळेमध्ये मी जॉब करते. मी ते जाहिराती आता हे केलं, बघू आता इथे डिपॉझिट कमी झालं ना. नमस्कार, मी आधीची सध्या सौ वृंदा राजेश कांबळे. मी MA केलंय, राहायला ग्रँड रोडला आणि हाऊसवाईफच आहे. मी पूर्वीची सुचिता सावंत आणि आताची तन्वी राणे, ठाण्यात कोकणमध्येच राहते आणि मी BCom आणि फॅशन डिझायनिंग केलं आणि हॅलो. सुचिता सावंत माझं पूर्वीचं नाव आणि आताचं नाव तन्वी राणे. मी कोलवाड ठाण्यामध्येच राहते आणि मी BCom फॅशन डिझायनिंग केलं आहे आणि घरगुती बिझनेस आहे माझा. हॅलो, नमस्कार. मी नाव विसरलेली पूर्वीची विद्याघात 10वी ब, आताची सौ मिथिला सुनील शिंदे, राहणार नांदेड वेस्ट. आणि माझं BA पर्यंत शिक्षण झालं, पण काही जॉब वगैरे काही मी आधी करत होते, आता नाही. पण मी आता सोशल वर्क वगैरे करते शाळेत, मुलींच्या ह्याच्यातून वगैरे असं चालतं. म्हणजे बरेच असे बाहेरची कामं मी करत मी प्रतिभा उंडरे, आता प्रतिभा मोकाशी. माझी फ्रेंड 12वी झालेला आहे आणि डेंटल टेक्निशियन म्हणून मी आता स्वतःचा बिझनेस आहे. दात बनवण्याचं मी आधीची शमिका देवेंद्र पठारे, आता शमिका जीवन पाटील. मी M.Com केलं आणि पूर्वी प्रायव्हेटमध्ये जॉब करायचे. आता हॉबी म्हणून केक्स अँड चॉकलेट्स केले ऑर्डर. आधीची सरिता पावसकर, आत्ताची सरिता कोलगावकर. मी झालंय आणि CA फॉर्ममध्ये कामाला. अच्छा, नमस्कार. मी सुवर्णा फाटे आणि आताची सुवर्णा घोलप आणि मी खंडाळ्याला राहते. त्यामुळे सगळ्यांना आमंत्रण आहे, कोणी कधी आलात तर नक्की या. आणि मी BSc B.Ed आहे आणि मला आणखीन एक गोष्ट इथे सांगायची आहे की माझं B.Ed होण्यामागे पांडे सरांचा फार मोठा हात आहे. म्हणजे राहून गेलेल्या भाव कॅन्सल झालं आणि काल पुन्हा मी बस स्टॉपवर गेले आणि आमच्याकडे हेवी रेनिंग असल्यामुळे कालही मला बस मिळाली नाही. मी पुन्हा गेले आणि फार नर्वस झाले होते आणि आज फार बरं वाटतंय की मी आज इथे सगळ्यांच्या समोर आहे. नितीन दत्तात्रय सुर्वे. 1995ला मी आर्मी जॉईन केली. 2015ला मी रिटायर झालो. नमस्कार, माझं नाव राहुल पांडे.
हॅलो नमस्कार. बोलत नाहीये माईक. हॅलो नमस्कार. सारखे नमस्कार घालतोय. माझं नाव राहुल मांडगे. माझं शिक्षण BA पण झालंय. मी ठाणे शहरला पोलीसमध्ये आहे. सध्या डोंबिवली येथे पियर्स पोलीस स्टेशनला आहे. काय मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट मी आताचा सुशांत शिंदे बीकॉम केलंय. नाही घरी सुशांत बीकॉम केलंय आणि माझा छोटासा बिझनेस आहे, फॅक्टरी आहे काल्याला 20 लिटर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचा बिझनेस आहे ठाण्यामध्ये. नमस्कार, मी भास्कर कृष्ण गोकाटे. मी आता 12वी पास केलं. प्रायव्हेट ऑफिसमध्ये. मी हेमंत बलराम कदम. मी राहुलला राहतो. मी सायन्स ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आता नोवाटिस इंडिया लिमिटेड फार्मसी कंपनीमध्ये SCM टीममध्ये कार्यरत आहे. नमस्कार, मी अमोल आहे. थोडं सांगायचं तुम्हाला, मी लहानपणी शाळेत असतेवेळी कागदाच्या गोटी करून पाण्यामध्ये सोडायचं त्यावेळेला. पण आज मी स्वतः एक डिझाईन इंजिनियर म्हणून सीबँक मरीनमध्ये आहे. आज जवळपास 550 प्रोजेक्टवर माझे काम झालेलं आहे. 350 प्रोजेक्ट गेले वर्षी मी ॲज अ बेटर प्रॅक्टिस टार्गेट म्हणून जी इंडियन नेव्हीची मिशन झाली त्याचं पूर्ण डिझाईन माझं आहे स्वतः. काही जणांना दूरदृष्टीच्या काही जणांची वाटचाल दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून झालेली आहे. तर मला तुम्हाला सांगायला अनुभव होतो, मी गेले 15 वर्ष ज्योतिषशास्त्र आणि वास्तू या विषयावर मी अभ्यास करतो आणि मला ज्योतिष विशारद ज्योतिष ही पदवी मिळालेली यामध्ये. माझी त्यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे. सध्या 15 वर्ष मी अभ्यास करतो या दोन्ही विषयावर आणि सध्या नक्षत्र ज्योतिष म्हणून डोंबिवलीला आपलं इन्स्टिट्यूट मी त्याच्यामध्ये आहे. मध्ये आलेलं आहे. शालेय आठवणींना पुस्तकरूपी उजाळा, न सुटलेली शाळा, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन. यांचं जे गेट टुगेदर झालं ते 50 वर्षांनी झालेलं. आपलंही होणार आहे. शाळेतला तो किंवा ती सध्या काय करते हे शोधण्याचा प्रयत्न सध्या सोशल मीडियावर बरेच जण करीत असतात. जुने मित्रमैत्रिणी सापडले की रियुनियन करायचे आणि अधूनमधून भेटायचे हे ठरते. पण या सर्वांना परळ येथील RM भट शाळेची 1983 सालची बॅच अपवाद ठरली आहे. KG पासून एकत्र असलेल्या या वर्ग मित्रमैत्रिणींनी आपल्या खोडकर, प्रेमळ, मस्तीखोर मैत्रीचा प्रवास वयाच्या 50शीतही जपून ठेवला आहे. तोही न सुटलेली शाळा या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून. नुकताच या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम RM भट शाळेच्या सभागृहात मोठ्या थाटात पार पडला. एखाद्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना आपल्या आठवणींची शिदोरी पुस्तक रूपातून देण्याची ही पहिलीच वेळ. हे सांगायचं वाटतं म्हणून खास ताकद आपण नमस्कार, मी किरण तेलंगे 10वी ब मध्ये होतो. मी ठाण्यातच राहतो. सध्या सेंट्रल एक्साइजमध्ये इन्स्पेक्टर आहे. जोड्याने नका सांगू निलेश. नमस्कार, माझं नाव रुपेश विचारे. आय डीड माय MBA फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी इन मार्केटिंग. राहायला थायलंड ठाण्यातच. आणि आय वुड लाईक टू अप्रिशिएट फॉर दोज पीपल हू ऑर्गनाइज दिस इव्हेंट. थँक्स विकास अँड ऑल द वाईस. भेटलो त्याबद्दल खरंच आय एम रिअली अप्रिशिएट फॉर यू. आणि मी सध्या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे ॲज एरिया मॅनेजर इन हेल्थ स्क्रीन. लापोडे सर एकदा आलेले आमच्याकडे तेव्हा आम्ही त्यांच्याशी भेटलेलो. परत नसतील आले तुला पाहत असाल. चला हवा येऊ दे म्हणजे भाऊ कदम. भाऊ कदमच म्हणणार. नवीन नामकरण झालेलं आहे. भोसले गॅरेज आहे माझं. ठाणा वेस्ट. मी राहायला वसंत विहारला आहे. एवढंच गॅरेज आहे माझं. ऑटोमोबाईल सगळं, टू व्हीलर. मी हेमंत शिवाजी मैन. राहायला आता नाशिकला आहे. PWD मध्ये असतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट.
MPC झालं होतं आणि तिथून सिनियर अकाउंटंट म्हणून माझ्या booking झालं. हॅलो, माझं नाव राजेश ऋतुकाकर. 10वी मध्ये होतो मी. शिक्षण BCom LLB झालं. आता मी वकिली व्यवसाय करतो आणि राहायला कोर्टनगरला आहे. कोणाला काही लिगल प्रॉब्लेम असेल तर त्यांनी जरूर माझ्या संपर्क शाळेत तर होतोच. अजून कोल्ड्रिंक द्या. आम्ही कॉलेजमध्ये पण एकाच होतो, केळकर कॉलेजला कॉमर्सला 12वी झाल्यानंतर राजेशने ITI इलेक्ट्रिशियन ट्रेन केलेलं आहे. त्याने कॉलेज करून ते कम्प्लीट केलेलं आहे. ITI ठाणे याच्यात तो गोल्ड मेडलिस्ट फर्स्ट नंबरवर होता. आणि कॉलेज झाल्यानंतर त्याने LLB करून आता तो ठाण्यातला एक नामवंत वकील बरोबर काम करतोय. पण तो पण आता एक स्वतःचं प्रॅक्टिस नामवंत वकील म्हणूनच आहे. आणि हा कोण पूर्ण सांगतो त्याचा नाहीये. मी शैलेश पर्वतकर. माझं इंट्रोडक्शन द्यायच्या अगोदर ज्या सगळ्या माझ्या शिक्षकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यांचा एकदा धन्यवाद आणि आभार मानतो. एस्पेशली कदम सर ज्यांनी एक चित्रकलेचा वारसा मला बोलतो. शाळेनंतर मी आर्किटेक्चर केलं. वजे कॉलेजमध्ये होतो, केळकर कॉलेजमध्ये डीड माय सायन्स आणि नंतर आर्किटेक्चर केलं सर्जेचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधनं. आणि थोडं ज्या फील्डमध्ये मी काम करतो ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. 2-3 मिनिटं लागतील तुमचं जे पण काय अजेंडा असेल तर. माझी कवितांनी सहन केली तर मी बेसिकली इव्हेंट्स टेम्पररी स्ट्रक्चर्समध्ये काम करतो. मी इव्हेंट्स आणि एक्झिबिशन स्टॉल्स बनवतो, सेट डिझाईन्स करतो, इव्हेंट्स करता, वेडिंग्स, फिल्म्स अँड ॲड फिल्म्स करता. हे फील्ड थोडं डिफिकल्ट आहे कारण याचं असं शालेय शिक्षण नाही आहे, कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. तर त्याच्याकरता म्हणून आता नाव इट्स टाइम टू पे बॅक. मी जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये स्वतः एक सिलेबस बनवला आहे तिकडे आणि पुढच्या महिन्यापासून मी तिकडे ते क्लासेस घेणार आहे. आणि ते मार्क्स ॲक्च्युली गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲड होणार आहे त्यांचे याच्यामध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट मी सध्याच माझं एक बँगलोरमध्ये पेंटिंगचं एक्झिबिशन केलं आहे आणि कालच माझे 2 पेंटिंग कमिशन दुबईला गेले. चित्रकलेमुळे आम्ही आता पण आर्किटेक्चर झालो मी आणि त्याच्यानंतर अजून पण तो एक पॅशन जपलेली आहे आणि त्याचा मला आनंद होतो. थँक्यू. अजून मी फिल्म्स करता सेट डिझाईन करतो, ॲड फिल्म्स करता सेट डिझाईन करतो. आता एक 2 महिन्यापूर्वी आम्ही एक सेट अट्रॅक्शन केलेली एक मूवी कॅन्सला गेली आणि त्याच्यामध्ये आम्हाला नॉमिनेशन पण मिळालं. आणि सगळ्यांना माहिती आहे सेट डिझायनिंग आणि आर्ट डिरेक्शन काय असते ते फिल्ममध्ये आपण बघतो ते सगळं सेट्स वगैरे नाही. पण शेवटी समीर आणि विकास आणि सगळ्या नियोजन कमिटीने सगळं काय बनवलं अतिशय आर्टवर्क इज वंडरफुल. आणि थँक्स परत एकदा सगळ्या शिक्षकांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना जे आता काका काकू झालेले आहेत. थँक्यू. 2 किलो वजन पण म्हटलंय. एवढा परिचय दिलेला आहे. माझं नाव प्रदीप शिंदे. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटमध्ये ॲज अ HOD म्हणून काम करत आहे, राहायला ठाण्यामध्ये. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दीपक कातकडे. मला मामा पण म्हणतात. सध्या माझा मुलगा सुद्धा मला मामा म्हणतो. कधी फॅमिलीवर जात असू किंवा मित्र मामा म्हणून मला हाक मारतात. तर मला एकदा विचारतो तुला मामा का म्हणून बोलतो? तर मग मी त्याला सांगितलं अरे मी सिरंगमध्ये राहायचो. पद्मजा प्रवीण ती 86ला त्या शाळेमध्ये पहिली आली ती माझी भाची. तर ते मला मामा म्हणायचे म्हणून सर्व मुलं पण मलाही मामा बोलायला लागले. मी सध्या माझे गुरु आहेत चव्हाण सर इथे. मी त्यांनीच मला या फील्डमध्ये आणलं. माझं वृंदावनमध्ये ऑफिस आहे. मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो आणि राहायला सुद्धा मी वृंदावनमध्येच आहे.
नमस्कार. माझं नाव समीर सुरेश शेट्टे. मी 10वी अ मध्ये होतो. 10वी नंतर मी सर जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲप्लाइड आर्ट कम्प्लीट करून मी सध्या जगातल्या मला शैलेश म्हणाला, शैलेश पण माझ्याबरोबर जे मध्ये होता. आता इथे आज नितीन नाही आहे, प्रदीप नाही आहे, ते पण माझ्याबरोबर एक आम्ही क्लासमेट होतो जे मध्ये. आज दोघंही आलेले नाही आहे. त्याच्यानंतर मी जे नंतर आज सध्या मी जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून मी काम करतो आणि त्यांचं इंडिया ऑपरेशन्स म्हणून मी सांभाळत आहे आणि मी सध्या राहायला विजयनगरीमध्ये आहे. काही ना काहीतरी स्पार्क आहे. पण जेव्हा ही निमंत्रण पत्रिका मी पाहिली आणि त्याच्यामध्ये सवयीमध्ये 25चा आकार, 25च्या आकारात सवयी केली आणि मला संगीता आणि मला येत नाही दोघी निमंत्रण देऊन घ्या माझ्या डोक्यात हा कोणीतरी आर्टिस्ट आहे, हा आपलाच विद्यार्थी असणार आहे असं सारखं मनात. इथे आल्यानंतर मग मी संगीताला म्हटलं तर संगीत आहे कोणी, तर म्हणे हा समीर शेट्टे. हा खाली गेले त्याच्या गाडीतनं त्या मला ही घेऊन आलेली आहे आम्हाला, त्या समीरच्या गाडीतनं आम्हाला हिने आणलेली आहे संगीता. तर म्हटलं कुठे आहे, मला तसं आता लक्षात राहत नाही, नावं लक्षात नाही, चेहरे फक्त थोडे ओळखीचे वाटतात. तुम्ही लहानाची मुलं मोठी झालात, आम्ही आहोत तसे फक्त म्हातारे दिसतो एवढं. त्यात बदल काय तर सांगायचं हेतू की ते सगळं हे त्या समीरने गेलं. समीरने म्हटलं बाई समीरने मला सांगितलं बाई आम्ही 4 जण ना कदम सर आहेत ना ते आर्टिस्ट सर त्यांच्या आम्ही म्हटलं बरोबर आहे, तिथून घेतलेला हा त्याने वारसा आहे. आम्ही 4 जण स्कूलला पडलो होतो. कोणी अप्लाइड आर्ट केलं, कोणी काय केलं, हो ना आर्किटेक्टला गेला. एवढा अभिमान वाटला. सर नव्हते तेव्हा आलेले कदम सर, पण हे कदम सरांचे हे विद्यार्थी कुठल्या कुठे गेले आणि ती ते कावल्या पण मला इतकं सुंदर केलेलं आहे, वाचलं असेल सर्वांनी, अतिशय सुंदर. म्हटलं मला त्याची प्रत पाहिजे. समीला मी असे हे सगळे गुणी विद्यार्थी कुठल्या कुठे गेले. म्हणजे आम्हाला यांना पाहिजे झालं तर अशी मान वर हा सगळ्यात उंच त्याला म्हटलं अरे तुम्हाला जर पाहिजे तर मान हा अभिमान आहे, मान वर करून बघणे हा आम्हाला अभिमान वाटतो. आणि हा किती म्हणजे काय ह्याने केलंय खरंच, म्हणजे प्रत्येकाकडे स्पार्क आहे, पण ह्याने आता सांगितलं मला खूप म्हणजे असं माझी एक आठवण आहे वालावकर माहिती. मी शाळेत 7वीला असताना सरांना कदम सरांना आठवत असेल मी एक पेपरचा गणपती बनवलेला. तो आर्ट्स आपला हॉल होता तिथे लावलेला. मग वालावकरबाईंनी तो पाहिलेला आणि मग त्यांनी मला बोलवून त्यांना सांगितलं मला हा गणपती हवा आणि त्यावेळी तो गणपती घेऊन मी तुमच्या घरी आलेलो आणि तो गणपती लावलेला. आय थिंक तेव्हा मला खूप बरं वाटलेलं, कारण कदाचित एकमेव विद्यार्थी असेल तो मुख्याध्यापिकांच्या घरी जर गेलेला आता निघालाय म्हणून, कारण नितीन जैन आज येणार नाही इथे. नितीन जैन जॉबला आहेच बरोबर. हां नितीनशी मी नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो म्हणून त्याचं इंट्रोडक्शन मी देतो. नितीन जैन कॉलेज 10वी संपल्यानंतर त्यांनी जे कॉलेजमध्ये, मला तो 1 वर्ष सिनियर होता कारण मी पहिल्या वर्षी अटेम्प्ट मला मिळालं नव्हतं, त्याला मिळालेलं. त्याच्यानंतर त्यांनी कॉलेज संपल्यावर त्यांनी पुन्हा इकडे माझ्याबरोबर पुन्हा TIS मध्ये होता, टाटा इंटरॅक्टिव्ह एजन्सी मध्ये. त्याच्यानंतर आता तो सध्या फर्स्ट क्रायमध्ये क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करतो. इज ई-कॉमर्स साईट आणि त्याला त्यापेक्षा सध्या तो बर्ड फोटोग्राफीमध्ये जागतिक स्तरावरचा चांगला फोटोग्राफर म्हणून त्याला ओळखतात. तो मागच्या आठवड्यात आलेला 25 तारखेला, सध्या त्याला जमलं नाही कारण त्याचं काही ते शेड्यूल होतं आणि त्याला पुन्हा तिथे जायचं पण होतं फोटोग्राफी अँड सो ऑन, म्हणून तो येऊ शकला नाही. पण यस मी नंतर मी स्पीच देणार आहे, पण मॅडमनी विषय काढला म्हणून मी बोलीन. यस आम्ही जे 4 मी कदाचित शैलेश पण माझ्याबरोबर असेल, प्रदीप इथे आलेला नाही, प्रदीप पण माझ्या वर्गात होतं सध्या, पण तो पण त्याचं इंट्रोडक्शन थोडक्यात येतं. तो पण सध्या एका ॲड एजन्सीमध्ये काम करतोय. शैलेश, मी, नितीन आणि प्रदीप आम्ही एकाच
कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि त्यावेळी आम्हाला खरंच जे वगैरे माहिती नव्हतं. आज आम्ही खूप सक्सेसफुल आहोत चौघही जण आणि ते कदाचित कदम सरांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शन आम्हाला जे कदाचित मी पण कॉमेंट करतो. सर तुमचे जे आय डोंट नो की काय शब्द वापरू, पण तुमच्या दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही खूप खूप प्रगती केली आहे. हे का सांगतोय मी आहे किंवा मी ते केले फक्त शिक्षकांना कळावं की तुमची मुलं आज कुठे गेले. आम्ही आमचं भाग्य समजतो की समीर, नितीन, शैलेश आणि कदम सर यांनी म्हणजे जे आर्ट्सचे रिलेटेड होते ते म्हणजे आम्ही त्यांच्यामध्ये वाढलो आणि गेट टुगेदर तर सगळेच होतात, पण एवढं क्रिएटिव्हिटी गेट टुगेदर होण्यासाठी समीरचीच जास्त त्याच्यात संकल्पना आहे. नितीन जैन, शैलेश पर्वतकर, प्रदीप खैरनार हे असले तरी ते त्यांच्या आपापल्या व्यवसायात बिझी असल्यामुळे ते येऊ शकले नाही किंवा त्यांना वेळ देता नाही आले. पण आमच्या नशिबाने समीर शेट्टे ठाण्यात राहतो आणि त्याचं जे सगळं डिझाईन आहे, इव्हन बॅकड्रॉप पण ही त्याचीच आयडिया आहे, नाहीतर एक नुसती झालर असते तिकडे. आणि हा ग्रुप फोटो वगैरे हे म्हणजे शिक्षकांना पण एक बघायला तिथे बरं झालं की लहानपणी कसे होते आणि आता मोठेपणी कसे दिसतात. तर खरंच हा म्हणजे योग मस्त थँक्स टू समीर. आम्ही तुला ते जगू दिलं नाही हा प्रोग्राम होईपर्यंत. नमस्कार शिक्षक मंडळी आणि नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. मी नितीन कामत. मी सिरमच्या शाळेच्या समोरच राहायचो. आता मी वृंदावनला राहतो. वृंदावनला मारुतीचं मंदिर आहे त्याच्या बाजूला बिल्डिंग आहे, तिथे मी राहतो. तेल ओतायला जातो. शनिवारी मी तेल ओतायला. मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केलेलं आहे इन्स्ट्रुमेंटेशनमधून, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून. आणि नंतर मी जेकब्स इंजिनिअरिंग म्हणून इंजिनिअरिंग कन्सल्टन्सीमध्ये डिझाईन इंजिनिअरिंग म्हणून होतो. आणि त्याच्यानंतर मी आता टेक्निक इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी म्हणून आहे. ही पॅरिसची कंपनी आहे बेसिकली आणि ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीमध्ये आहे मी सध्या कार्यरत. ओके, थँक्यू. नमस्कार, माझं नाव वैभव प्रधान. 10वी मध्ये होतो. शाळा साधारणतः इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केल्यानंतर मी कम्प्युटर नेटवर्क्समध्ये डिप्लोमा केला. सध्या सुलझर फोन्स इंडिया लिमिटेड ही ऐरोलीला कंपनी आहे, तिथे मी IT मॅनेजर म्हणून काम करतो. ही एक स्विस बेस्ड कंपनी आहे. राहायला पहिल्यापासून जिथे होतो शाळेत अजूनही तिथेच आहे. आणि मला एक मुलगा आहे, तो सध्या 5वी. नमस्कार, माझं नाव अमोल पवार आणि मी DOV पब्लिक स्कूलमध्ये चीफ ॲडमिनिस्ट्रेटर या पदावर धन्यवाद. नमस्ते सगळ्यांना. माझं नाव उदय चव्हाण. हॅलो, उदय चव्हाण. नमस्ते सगळ्यांना. मी माझ्या शाळेच्या नंतर मी कम्प्लीट केलं सायन्स ग्रॅज्युएशन आणि मी नाही येते आता सायन्स ग्रॅज्युएशन नंतर मी R&D फील्डमध्ये आहे. फार्मा R&D अनालिटिकल फील्ड. सो लास्ट 16 वर्ष 18 वर्ष मी अनालिटिकल R&D मध्येच आहे आणि आता अजंता फार्मामध्ये R&D मध्येच आहे, R&D सेंटरला. आणि जस्ट लिव्हिंग इन वृंदावन सोसायटी. मराठीची थोडी बोंब आहे कारण गरज नाही पडत जास्त. बोलत होते मराठी. अरे आठवून तरी बोलू. तर इंदोरमध्ये राहतो 25A मध्ये. इथेच आहे पण कधी कोणाशीच भेट होत नाही, व्यतिरिक्त जेवढे शहरांमध्ये राहतात तेवढेच. बाकी कोणाशीच त्यामुळे आज भेटणं खूपच बरं वाटलं. बऱ्याच वर्षांनी सरांना भेटलो. मराठीच्या बाबतीत सरांनी जेवढी ओढ लावली तेवढी ओढ नंतर पुन्हा सगळी गेली. पुस्तकं पण वाचायला मिळत नाही, तेवढा पण वेळ नाही. मराठी पण इव्हन वर्तमानपत्र वाचायचं पण तेवढा पण वेळ मिळत नाही. व्हॉट्सअपमध्ये पण फक्त वाचत असतो, खरी टाईप नाही.
लिहिता येत नाहीत ना व्हॉट्सअपमध्ये मराठी इंग्लिश वर्ड्स टाईप करणं खूप कठीण असतं म्हणली विकासने क्लासेस ओपन केले व्हॉट्सअपसाठी स्पेशल. सगळ्या शिक्षकांचे आभार आल्याबद्दल. खरंच बरं वाटलं. बऱ्याच वर्षांनी बघितलं. मी रणदिवे मॅडम तुम्हाला माहीत होतं ना, त्यांच्या शेजारीच राहायचो. 10 वर्ष नंतर त्या निघून गेल्या, तरी त्यांचा मुलगा वगैरे आम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिलो अजूनही. हॅलो, मी दत्तात्रय मनोहर गावडे. मी मेकॅनिकलवर डिप्लोमा केला आहे. आता केपलफील्ड ऑफशोअर मरीनमध्ये ॲज अ असिस्टंट लीड इंजिनियर. बी डिव्हिजनच्या सगळ्यांना कॅनव्हास इमोबिलाइज करण्याचा दत्ताचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे तो सर्वांचा लाडका दत्ता झालाय. सकाळी 5 वाजल्यापासून मेसेज चालू झाले त्याचे. चला 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 एरियामध्ये जाऊन शोधून काढले. नाशिकला असते. नाशिकला असते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून बॅचलर्स केलं 2000 साली आणि आता 15 वर्षाच्या गॅप नंतर मी 13 वर्ष स्नायडर इलेक्ट्रिक नावाच्या फ्रेंच कंपनीमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. नंतर गेले 3 वर्ष मी प्राध्यापक म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते. मला आठवतं की जसं बाईंनी 8वी अशी कविता लिहिलेली तशी एक कविता फेअरवेलच्या दिवशी पण तुम्ही लिहिली होती आमच्या आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं की ती वाच. आणि मी वाचली होती आणि त्या दिवशी माझा पूर्ण आठवत असेल तर आय डोंट नो की माझा पूर्ण हात तो कविता वाचेल पूर्ण होईपर्यंत असा होत होतं. तीच मुग्धा 20-22 वर्षाच्या 60-70 विद्यार्थ्यांना शिकवते.